खिचडी झालेली आहे, बघू शकता आपण. तिला थोडं चमच्याने हलवू. ऑलमोस्ट खिचडी झालेली आहे. तर हिला आता टेस्ट करून पाहू आपण. अजून थोडंसं राहू देतो मी. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. वातावरण पण पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो बाहेरचं वातावरण. मस्त पाऊस पडलेला आहे, पहिला पाऊस आहे. पाऊस पडलेला दिसतोय तुम्हाला मस्तपैकी. हे बघा, ती आपली गाडी आहे समोर लावलेली. मस्तपैकी वातावरण, एकदम संध्याकाळचं वातावरण आहे. इकडे बघू शकता ते पहाड आहेत समोर. आणि इकडे हे जे लावलं आहे ना, हे काम चालू आहे. म्हणजे हे जे थोडंसं जे खराब झालं आहे ना, ते काढून परत दुसरं प्लास्टर वगैरे करतायत. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलंच वातावरण कसं आहे मस्तपैकी. तर आत्ता झालेली आहे संध्याकाळ, अजून जेवण बनवायचं बाकी आहे. ब्लॉगिंगसाठी मी सेटअप वगैरे काढून ठेवला होता. पण एक गोष्ट असं आहे की जो माईक आहे त्याचं ती पिन राहते ना, याचं चार्जिंगच संपली. हे चालूच नाही होतं. आता सामान पण दाखवतो मी. हे बघा, हे सर्व ब्लॉगिंगसाठी काढून ठेवला होता. पण आता नाईलाज आहे, आता असंच बनवावं लागेल. तर आपण आज बनवणार आहे खिचडी. एकटा आहे मी आज, म्हणजे साहेब वगैरे काही नाही आहेत, म्हणून आज खिचडी बनवू. आपण आज बनवणार आहे इंद्रायणी तांदळाची खिचडी. ती मला पण माहीत नाही कशी बनवतात, फर्स्ट टाइम बनवतोय. बघू आता कशी बनते, काय बनते ते. कारण असं म्हणतात की ते एकदम ओलसर खिचडी बनते ती, एकदम म्हणजे असं कोरडी कोरडी बनत नाही. बघू आता, ट्राय तर करून बघू, नवीन आहे काहीतरी. तर मित्रांनो, आता सुरुवात करूया आपण मस्तपैकी खिचडी बनवायला. तर हे थोडंसं तांदूळ आणि डाळ काढून ठेवलेली आहे मी. आणि आता आपल्याला लागेल, म्हणजे त्याला सामान लागेल ना काहीतरी, कांदा वगैरे ते कापून वगैरे मस्तपैकी रेडी करून ठेवतो. मग तुम्हाला सर्व एकदम प्रॉपर दाखवतो मी. आपण काही स्पेशल कुक नाही आहे, पण टाइमपास म्हणून चालतं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. तर मी आता तांदूळ घेतो. बघू आता अंदाज किती तांदूळ घ्यायचे ते. ही 1 वाटी आणि ही अर्धी वाटी. चला, उद्या तर सकाळी येऊ, काय टेन्शन नाही. की आता डाळ घेऊ, ही मुगाची डाळ आहे. आता मस्तपैकी याला धुवून घेतो. तर मित्रांनो, आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी मस्तपैकी तांदूळ. हे बघू शकतात. हा आहे बटाटा. मस्तपैकी आता याला सोलतो आणि मस्त कचाकच कापतो. आपल्याकडे जेवढं मटेरियल आहे तेवढं आपण टाकू, बाकी नाही आहे. टोमॅटो वगैरे नाही आहे, कारण आम्ही ते सध्या काही जास्त काही आणत नाही. तर आता याला धुवून झालेलं आहे. कांदा कापू, छोटासाच घेतो, जास्त मोठा काही घेत नाही. थोडंसं आपण अद्रक पण टाकू. आता अद्रक किसून घेतो. एवढं बस होईल आपल्या एकटा पुरता खिचडी. आता आपण तेल टाकू. आपण टाकणार आहोत याच्यात जिरं. कांदा टाकू याच्यात. कांदा मस्तपैकी लाल होऊ देऊ थोडासा. पण शेंगदाणे टाकणार आहोत याच्यात. थोडा लाल झाला आहे. आता बटाटा पण टाकू आपण त्याच्यात. कढीपत्ता टाकायचा राहिला, अजून काही टाइम झालेला नाही. टाकून देऊ कढीपत्ता. आठवून राहते. आता हे व्हिडिओ बनवण्याच्या नादात थोडंसं आठवण पडली आपल्याला. मित्रांनो, अचानक लाईट चालली गेली होती, म्हणून आता परत आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, स्टार्ट केलं आपण. आपला विषय होता कढीपत्त्यावर. एवढा काही टाइम झाला नव्हता तरी ठीक आहे. पण आधी कढीपत्ता पण टाका तुम्ही, जर तुम्ही बनवत असाल तर. थोडंसं आता याला गरम होऊ देऊ मस्तपैकी, आणि मग मसाला टाकू आपण. मित्रांनो, आता मस्तपैकी गरम झालेला आहे. आता आपण मसाला टाकणार आहोत. तुमच्या चवीनुसार, तुम्हाला केवढं तिखट लागतं त्यानुसार. मी तर इथं 2 चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहे. त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे, हा 1 चमचा टाकणार आहे. नंतर हे धना पावडर आहे. धना पावडर आपण 2 चमचे टाकू, म्हणजे स्वाद एकदम मस्तपैकी येईल. हा कांदा लसूण मसाला थोडा अजून टाकून देऊ, अर्धा चमचा. त्यानंतर हा किचन मसाला आहे एव्हरेस्टचा, आपण टाकणार आहोत. आपण जास्त नाही टाकायचा, अर्धा चमचा टाकायचा. गरम मसाला आपल्याकडे नाही आहे म्हणून काही टाकला नाही. तर याला थोडं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी गरम होऊ द्या. तेल सुटलं का मग आपले हे तांदूळ भिजून आपण मस्त धुवून टाकले होते ते त्याच्यात टाकून द्यायचे. थोडंसं हलवायचं आणि मग पाणी ओतायचं. चला, आपण आता तांदूळ पण टाकून देऊ. पैकी आपण आता कालवून घेतलेलं आहे. आपण याच्यात टाकणार आहोत पाणी. एवढे आपण तांदूळ घेतले त्याच्या डबल आपण पाणी टाकणार आहोत. तर आपलं पाणी टाकून झालेलं आहे. आता आपलं बाकी याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं
आणि हळद टाकायची. आपण मीठ टाकू आपल्या चवीनुसार. सर्व मटेरियल वगैरे टाकून झालेलं आहे. झाकण असं ठेवून देऊ. हे आपण कशासाठी केलं होतं याच्यात टाकण्यासाठी ना, मग ते व्हिडिओ बनवण्याच्या नादात असं विसरून जातो, अशी गोष्ट आहे. आता टाकून देऊ आपण. मोबाईलची म्हणजे स्पेस जो राहतो ना तो पूर्ण भरून गेला होता. मग आता काहीतरी फोटो डिलीट केले आणि मग आता हे बघा खिचडी झालेली आहे, बघू शकता. आपण तिला थोडं चमच्याने हलवू. ऑलमोस्ट खिचडी झालेली आहे. तर हिला आता टेस्ट करून पाहू आपण. अजून थोडंसं राहू देतो मी, 2 मिनटं सेट करतो. टेस्ट करून पाहू आपण. टेस्ट करताना तुम्हाला भेटतो मी, कशी लागते बघू. फर्स्ट टाईम बनवलेली आपण. चांगली लागली तर मस्त आहे, नाही लागली तरी खावं तर लागल्यास. एवढी मेहनत करून जर बनवली. खिचडी झालेली आहे, बघू आता टेस्ट करून कशी लागते, काय लागते. वा 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 वा. वास तर एकदम भारी येतोय. बघू आता कशी लागते. मस्त आपण आता ताटात खिचडी आणि थोडंसं गाजर मस्तपैकी घेतलेलं आहे. आता बघू आता टेस्ट करून कशी लागते. वा, एकदम भारी बनलेली आहे मित्रांनो. एक नंबर खिचडी बनलेली आहे. कारण फर्स्ट टाइम खातो मी इंद्रायणी तांदूळची खिचडी. मस्त जेवण करतो आणि मग तुम्हाला मस्तपैकी भेटतो मी. तोपर्यंत कंटिन्यू वॉचिंग करत राहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि एक मस्तपैकी कमेंट करा. मित्रांनो आता जेवण मस्तपैकी झालेलं आहे. खिचडी पडलेली आहे अजून, बघू शकता तुम्ही. आता उद्या फशीप आहे. सकाळी तिला गरम करून घेऊन जातो नाश्त्याला परत. कारण आपल्याकडं रात्रीची खिचडी नाश्त्याला लय आवडते लोकांना. चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय खानदेश, जय महाराष्ट्र.